कन्या राशी डिसेंबर 2025. कन्या राशीसाठी डिसेंबर हा शेवटचा महिना जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन निर्माण करेल. डिसेंबरची सुरुवात ही वृश्चिक राशीतील सूर्याच्या प्रभावाने होईल, ज्यामुळे वृश्चिक राशीतील सूर्य हा संवाद आणि विश्लेषणात्मक क्षमता वाढवेल. डिसेंबरच्या या पहिल्या आठवड्यात एखाद्याचा सल्ला फायदेशीर ठरेल. एखादा अनुभवी मित्र तुम्हाला अशा दिशेने मार्गदर्शन करेल, ज्यामुळे एखादे महत्त्वाचे काम उत्तम प्रकारे पूर्ण होईल. नातेवाईकांपासून अंतर वाढण्याची चिन्हे आहेत. जणू काही दोन्ही बाजूनी एखाद्या गोष्टीबाबत शांततेची भिंत उभी राहिली आहे. हे अंतर वाढू द्या, परंतु विध्वंसक शब्दांनी ते अधिक खोलवर वाढवू नका. आर्थिकदृष्ट्या हा फारसा अनुकूल काळ नाही. जास्त खर्च असेल आणि उत्पन्न स्थिर वाटेल. अनपेक्षित कामांमध्ये पैसे खर्च होतील. तुमचा वेळ हा नको असलेल्या गोष्टींमध्ये वाया जाईल. ही वेळ तुम्हाला तुमची ऊर्जा सुज्ञपणे वापरण्याचे महत्त्व शिकवण्यासाठी आली आहे. व्यायाम आणि शारीरिक हालचालींमध्ये थोडा संयम ठेवा. निष्काळजीपणामुळे दुखापत होण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या प्रकारची अस्वस्थताही येऊ शकते. घरातील वातावरण मध्यम असेल. सर्व काही ठीक राहील, परंतु तरीही अंतर्गत अवस्थेची भावना दिसून येत राहील. व्यवसायातील करार चुकण्याची शक्यता आहे. व्यवसायात घाईघाईने घेतलेल्या निर्णयांमुळे नुकसान होऊ शकते. जोडीदार किंवा टीम सदस्यांशी वाद होण्याची दाट शक्यता आहे. या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या संयमाची परीक्षा होईल. तर धनु राशीतील महिन्याच्या मध्यात भ्रमण हे कुटुंब, घरगुती जीवन आणि वैयक्तिक संतुलनावर लक्ष केंद्रित करेल. 8 डिसेंबर नंतर तुम्ही ज्या सन्मानांचे स्वप्न पाहिले आहे ते आकार घेईल. हे व्यावसायिक आणि सामाजिक दोन्हीही असू शकते. तुमचा आर्थिक प्रवाह सुधारेल आणि थांबलेली संधी समोर येईल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीचे संकेत आहेत. जर तुम्ही संशोधन, परीक्षा, लेखन किंवा अभ्यासात गुंतलेले असाल तर या आठवड्यात तुम्हाला अपेक्षित निकाल मिळतील. आध्यात्मिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने तुमच्या मनात शांती येईल. चांगले विचार येतील. या आठवड्यात असे दिसून येते की तुमची अंतर्गत चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. एखाद्याचा सल्ला पुन्हा एकदा फलदायी ठरेल, जो तुम्हाला योग्य वेळी व योग्य दिशेने मार्गदर्शन करेल. फक्त स्वतःबद्दल विचार करणे टाळा. इतरांच्या भावना समजून घेण्याची वेळ आली आहे. कोणत्याही गोष्टीवर अतिरेक प्रतिक्रिया देऊ नका. हा आठवडा आध्यात्मिक वाढीचा आठवडा आहे. तुम्ही जितके जास्त विचार कराल तितके तुम्ही समजून घ्याल. महिन्याच्या मध्यात धनु राशीच्या ग्रहांचे संक्रमण हे घरगुती सुसंवाद, भावनिक सुरक्षितता आणि अंतर्गत पुनर्रचना यावर लक्ष केंद्रित करेल. हा महिना विचारशील, परिवर्तनकारी आणि स्थिर राहील. या महिन्याच्या मध्यात तुमच्या मनासाठी काही आव्हाने येतील. तुमच्या बौद्धिक क्षमतेत थोडीशी घट होऊ शकते. हे ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आहे, म्हणून स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही जे काही बोलता ते विकृतही असू शकते. यामुळे नाराजी होईल, परंतु ते शिकण्याची संधी देखील देईल. या आठवड्यात बोलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. चांगले विचार हे अजूनही फायदेशीर ठरतील. आत्मपरीक्षण आणि आत्मनियंत्रण तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जाईल. या आठवड्यात एखाद्याचा सल्ला देखील शुभ परिणाम देईल. देव तुम्हाला चिन्हांद्वारे योग्य मार्ग दाखवू इच्छितो. तुम्हाला कौटुंबिक शांती मिळेल. कुटुंबातील सदस्य तुमच्या मनाचे समर्थन करतील. अडथळे हळूहळू दूर होतील. बऱ्याच काळापासून रखडलेली काही कामे ही हळूहळू पुढे जातील. तथापि तुम्हाला शारीरिक शक्तीमध्ये अचानक घट जाणवू शकते. थकवा, अशक्तपणा, वेदना, निद्रानाश किंवा आळस हा त्रासदायक असू शकतो. ही चंद्राच्या प्रभावामुळे होणारी एक किरकोळ शारीरिक स्थिती आहे. किरकोळ अस्वस्थता तुमचे मन अस्वस्थ करू शकते. बुध ग्रहाचे वृश्चिक राशीतील प्रवेश हे भावनांना समजण्यास मदत करेल. 20 डिसेंबरला शुक्र ग्रहाचे धनु राशीत प्रवेश हे घरातील शांती आणि कुटुंबात ऊर्जा घेऊन येईल. डिसेंबर महिन्याच्या शेवटचा आठवडा हा काही गूढ अनुभव घेऊन येईल. तुमचे आरोग्य थोडे बिघडेल.
तुमचा आहार, दिनचर्या आणि ताणतणाव संतुलित करा. शांतता तुम्हाला आनंद देईल. या आठवड्यात जास्त बोलणे हानिकारक असेल, तर शांत राहणे फायदेशीर ठरेल. जीवनातील कोडेही विस्कळीत वाटतील, परंतु आत लपलेला गोडवा तुम्हाला आतून हसवेल. कठोर स्वभावाचा नातेसंबंधांवर परिणाम होईल, म्हणून सौम्यता, संवेदनशीलता आणि संवाद आवश्यक असेल. या महिन्यात सुव्यवस्थित दिनचर्या आणि स्वतःची काळजी घेतल्याने तुमचे आरोग्य सुधारेल. नियमित झोपेचे वेळापत्रक ठेवा. दररोज चालणे, स्ट्रेचिंग करा. फळे, धान्ये, भाज्यांचा समावेश असलेला संतुलित शाकाहारी आहार घ्या. दिवसभरात लहान ब्रेक घेऊन शारीरिक आणि मानसिक ताण कमी करा. जास्त स्क्रीन टाईम मर्यादित करणे महत्त्वाचे आहे किंवा एकाच ठिकाणी जास्त वेळ बसणेही टाळावे. जर तुम्हाला वारंवार वेदना किंवा चिंता जाणवत असेल, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणेही शहाणपणाचे आहे. महिन्यात नियमित आरोग्य उपाय केल्याने तुमची ऊर्जा आणि मूड दोन्हीही सुधारेल.